सोयरेची व्याख्या बरोबर नाही, शिंदेंकडून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं। तर सरकारच्या अधिसूचनेला कोर्टामध्ये आव्हान देता येऊ शकतं असं ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। जी व्याख्या केलेली आहे ही निश्चितच कोर्टात याला आव्हान दिले जाणार आणि कोर्ट ठरवेल की हे बरोबर आहे का नाही। प्रायमा फेशी ही बरोबर मला वाटत नाहीये। आता एकनाथ शिंदे जे म्हणाले की आम्ही ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं टिकणारं 50% वरचं आरक्षण देऊ, माझ्या मते ही जनतेची दिशाभूल करणं आहे। कारण 50% वर आरक्षण देता येत नाही। मग मराठा जर का मागास ठरले तर त्यांना ओबीसी मध्येच घालावं लागेल। मराठा आरक्षण मागायचं असेल तर ते ओबीसीतूनच मागावं लागेल आणि बरोबर तेच जरांगे पाटलांनी आता उचलून धरलेला आहे। हा आदेश जरी सरकारतर्फे अंतिम असला तरी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जातं। ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयापुढे येईल हा सगळा प्रश्न, त्यावेळेला पूर्वी सरकारने घेतलेला पूर्वीचा निर्णय आणि आता नवीन घेतलेला निर्णय यामध्ये जे आरक्षणाकरता जो कोटा ठरवून दिलाय त्याला कुठे बाधा पोचत नाही ना, याची देखील काळजी घेतली जाईल।